मुलांनो, आज आपण तरंगणाऱ्या वस्तू आणि बुडणाऱ्या वस्तू कोणत्या हा प्रयोग आज आपण घेणार आहोत. कोणता प्रयोग घेणार आहोत आपण? तरंगणाऱ्या वस्तू कोणत्या पाण्यामध्ये आणि बुडणाऱ्या वस्तू कोणत्या. आता हे वस्तू पहा, हे काय आहे? त्याच्यानंतर हे काय आहे? प्लॅस्टिक. काय आहे? त्याच्यानंतर हे काय आहे? प्लॅस्टिक. हा काय आहे? लोखंडी किलो. लोखंडी. ही प्लॅस्टिक पट्टी. हे काय आहे? मला सांगा, आता मी हा दगड घेतला. काय आहे? पाण्यात टाकला. काय झालं रे? हा दगड काय झाला? बुडला. त्याच्यानंतर हा लोखंडी किलो आहे. हा मी पाण्यामध्ये टाकला. तर कुठं बरं टाक. छान. काय झालं रे? तो जड वस्तू आहे ना, ती पाण्यामध्ये बुडली. त्याच्यानंतर ही काय आहे? लाकूड. वाळलेलं लाकूड. तू जर बरं ती पाण्यामध्ये टाकलं, तू काय होतं पाहू आपण. एक टाका. काय झालं ते? तरंगणारी वस्तू काय? वाळलेलं लाकूड. त्याच्यानंतर हे प्लास्टिक. काय आहे? सोबत तू टाक बरं पाण्यामध्ये. काय होतं तो? काय झालं ते? आलं लक्षात? मग हे प्लास्टिक तरंगलं. त्याच्यानंतर हा शंकू आहे थोडक्यात. प्लास्टिकचा तो टाक बरं वरती पाण्यामध्ये. काय झाला तो? मग तुमच्या लक्षात आलं ना तरंगणाऱ्या वस्तू कोणत्या? प्लास्टिकची पिशवी किंवा हा प्लास्टिक किंवा आणखी काय? हे वाळलेलं लाकूड. हे तरंगणाऱ्या वस्तू. ह्या काय झाल्या? तरंगणाऱ्या. आणि बुडणाऱ्या वस्तू कोणत्या? आता दगड. पाण्यामध्ये बुडणाऱ्या वस्तू दगड. त्याच्यानंतर हे लोखंड. जड आहे ना, जड असल्यामुळे ते पाण्यामध्ये बुडतं. अशा प्रकारे आपण पाण्यामध्ये बुडणाऱ्या वस्तू आणि तरंगणाऱ्या वस्तू कोणत्या असतात हा प्रयोग आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. समजलं ना सर्वांना? समजलं सर्वांना? उद्या तुम्ही घरी गेल्यानंतर वहीमध्ये तरंगणाऱ्या वस्तू कोणत्या त्या लिहून आणायच्या. दुसऱ्या बाजूला बुडणाऱ्या वस्तू कोणत्या त्या लिहून आणायच्या. समजलं ना प्रयोग? ओके. सांडवा हा काय? सांडवा. आणि जे पलीकडचं जे काय आहे ते मेखरी धरण आहे. चांदवीच्या मालापासून जी मेखरी नदी येते ना, नदीच्या कोपऱ्यावरची जे कुंडी गाव आहे ना, तिथं ती अशी नदी येते. ह्या मेखरी तलावामध्ये ती नदी येते अशी. मेखरी तलावामध्ये पाणी ओव्हरफ्लो झालं, या सांडवे वाटा असतो. नदीने दुसऱ्या गावाला जातो. हे सांडवा लक्षात आला का तुमच्या? आणि त्या ठिकाणी ते विहीर आहे. त्या विहिरीतून पाणी पुरवठा गावाला होतो. आणि जास्त पाणी आलं की या सांडव्या वाट हे खाली जातं. आलं की लक्षात तुमच्या? आवडला तुम्हाला सांडवा? पाणी पडतो बघा. आणि ते काय आहे? मच्छी संवर्धन. केज कल्चर म्हणतात त्याला. तिथं माशाचे पिल्लं त्या ग्रामध्ये छोटे छोटे केलेले असतात. त्याच्यामध्ये पिल्लं सोडले जाते, त्यांना खाऊ घातलं जातं, ते मोठे मासे केले जाते. आणि मग ते बाजारात केले जातात. अलग लक्षात? किती वेळ ते बघा बरं. तिथं माणसं पण राहतात ना आतमध्ये. मच्छी पालन जे आहे, माणसं पण तिथं राहतात ते देखभाल करण्यासाठी. मोठमोठ्याचे मासे असतात तिथं. अलग लक्षात? होडी असते, होडी छोटी तिथपर्यंत जाते, मग ते मागे येते. अलग लक्षात? कधी टाकी दिसते ना पाण्याची, तिथं गावाला पाणी पुरवठा करायसाठी पाण्याची टाकी असते. ओके. आवडलं ना सगळ्यांना?